पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाला भाजपाचेच आमदार हरताळ फासताना दिसतात. मित्रहो, काँग्रेसच्या सरकारवर महागाई आणि भ्रष्टाचाराचे आरोप करीत भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये आला आणि मग लोकांना आता कळालं काँग्रेसचे सरकार भाजपपेक्षा लाखो पटीनं बरं होतं. मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान देशाला कधीही लाभला नव्हता आणि कदाचित भविष्यात सुद्धा असे पंतप्रधान मिळणार नाहीत की जे देशाला योग्य दिशेने घेऊन निघालेले होते. भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणं काँग्रेसच्या काळात उघडकीला आली आणि त्यानंतर ना खाऊंगा ना खाने दूंगा असं एक मोठं आणि परिणामकारक वचन देऊन नरेंद्र मोदी जनतेसमोर आले. देशातल्या जनतेनं भरभरून आपली मतं भाजपाच्या पारड्यामध्ये टाकली आणि मग त्यानंतर महागाईचं काय झालं, भ्रष्टाचाराचं काय झालं, हे गल्ली ते दिल्ली आपण पाहतच आलेलो आहोत. भाजपाच्या या सत्ता काळामध्ये सगळीकडं अभूतपूर्व लाचखोरी उसळलेली आहे. बिनधास्त खात आहेत आणि निर्भय वातावरणात खाऊ सुद्धा दिलं जात आहे. पैसे खाल्ल्याशिवाय अधिकाऱ्याची पोट तर भरत नाहीत, पण पांढरे शुभ्र कपडे घालणाऱ्यांचे हात सुद्धा काळे कुट्ट झालेले आहेत. आपण पाहतो या गोष्टी. पक्ष फोडाफोडी, नेत्यांची पळवापळवी, हे जे काही सगळं सुरू आहे ते कशाच्या आधारावर आहे हो? खोकेबाजीच्या राजकारणाला सामान्य माणूस सुद्धा आता पुरता कंटाळलेला आहे, वैतागलेला आहे. सगळं काही घडत असतं पण एकही पुरावा मागे ठेवला जात नाही. आता मात्र स्वतःला स्वच्छ सुसंस्कृत म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारालाच लाचेच्या एका प्रकरणामध्ये गजाआड जाऊन बसावं लागलं आहे. सिंचन विभागातलं काम मंजूर करून देण्यासाठी, म्हणजे कंत्राटी काम, ते मंजूर करून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटकच्या गदग जिल्ह्यातील आमदार चंदू लामानी यांना 5 लाख रुपयाची लाच घेताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात पकडलं. लोकायुक्त पोलिसांनी मोठ्या शिताफीनं सापळा रचला आणि या भाजपाच्या आमदाराला अटक केली. कंत्राट मिळवून देण्यासाठी लामानी यांनी 11 लाख रुपयाची लाच मागितलेली होती, पण 5 लाखावर हा सौदा फायनल झाला. 5 लाख रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडलं सुद्धा. त्याशिवाय त्यांचे स्वीय सहाय्यक मंजुनाथ वाल्मिकी आणि गुरु नाईक यांना सुद्धा या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणी भाजपच्या या आमदारासह 3 जणांच्या विरोधामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ना खाऊंगा ना खाने दूंगा ही घोषणा आवर्जून देत असतात. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये झिरो टॉलरन्स ही आपल्या पक्षाची भूमिका आहे असं सांगत असतात आणि त्यांचेच आमदार लाच घेताना रंगेहात पकडले जातात. लाचखोरीच्या आरोपामध्ये तुरुंगात जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनाला भाजपाचेच आमदार हरताळ फासताना दिसतात. आता यावर भाजप काय बोलणार? त्याही पेक्षा मित्रांनो, तुम्ही काय म्हणाल हे जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.